या 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 प्लीज प्लीज वेलकम वेलकम वेलकम. संसाराचे सूर जुळावेत म्हणून तुम्ही आज इथे आलात. सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन. प्लीज गुड. नाव ओंकार राऊत. राईट ओंकार राऊत. राईट. आणि तुम्ही प्रिया राऊत राऊत. प्रिया राऊत राऊत. खरंच हो सांग का ते सांग पटकन. मी सांगेन, मला काय लाज नाही वाटत. ऍक्च्युली मी माहेरची राऊतच होते आणि लग्नानंतर मला माहेरचं आडनाव ठेवायचंच होतं. बर. तर मी लग्नानंतर राऊत झाले तरी पण मी राऊत राऊत असं लावते. कळलं का आलोय ते कळलं का? गरजच नाही हट्टीपणा. गरजच नाहीये ना आपल्याला. राऊत राऊत यांनी काय फरक पडणार आहे? कळणार आहे का कोणाला? नवऱ्याचा आडनाव कुठलं आहे, बापाचा आडनाव कुठलं आहे कळणार आहे का? नाही ना. ओंकारचा राऊत कुठला आहे आणि हान्याचा राऊत कुठला आहे कळणार आहे यात ना. नाही. बरोबर. स्त्री हणमंतराव नाव आहे माझ्या वडिलांचं. वॉटेवर. वॉटेवर म्हणजे माझ्या वडिलांवर कशाला घसरतोस? तुझ्या आईचं सांगू? काय सांग काय सांगणार तेच. काय जमतं तुला अजून? मला बरंच काही जमतं. मी सगळं सांगेन त्यांना. सांग. हो मी सांगेन. सांग. मी सांगेन. सांग. सांगेन. एक मिनिट. राऊत राऊत राऊत. तुम्ही तीनदा राऊत का म्हणताय? अहो तुम्ही राऊत ह्या राऊत राऊत म्हणून म्हटलं. असं काय? बरोबरच बोलल्यात त्या. राऊत राऊत ऐका हे बघा. जरा ऑडच वाटतंय म्हणजे राऊत राऊत असं वाटतंय ना? वाटतंय ना? थोडस. नाही, मी तेच सांगत होतो. ऑड वाटतंय राऊत. फिफी करायची गरज नाहीये लगेच. त्यांना ऑड वाटतंय म्हणून मी पहिल्यांदा बोलल्यात त्या, त्यामुळे ऑड वाटू म्हणून शकतं. असेल कदाचित. हा, एक सवय हा. झाल्यावरती नाही वाटत. सवय झालं तर बापरे बाप असं. सहस्त्रबुद्धे आडनाव असतं माझं, तर सहस्त्रबुद्धे राऊत असंच लावलं असतं ना. हे ऑड नाही वाटत आहे. कळलं का? एक मिनिट. काही हरकत नाही. ठीक आहे. शांत व्हा. हे बघा तुम्ही इथे आलायत संगीत समुपदेशन संस्थेत म्हणजेच आमच्या ससस मध्ये तुम्ही आलायत, त्यामुळे तुमचं स्वागत. तुम्ही आय एम सो सॉरी पण तुम्ही इच्छाधारी नागिणीमध्ये काम का नाही करत हो? सॉरी. नाही म्हणजे ते तुम्ही ते असं खूप छान बोलता. पाहिलं ही यांच्या विनोदाची पातळी. आणि स्वतःच असायचं जोर जोरात घरात एक मोठ्या मोठ्याने. काय करायचं यांच्या विनोदाचं मला सांगा. नाही. माझे एक मामा आहेत कांजूर मार्गचे, तर ते आमच्या लग्नात गाणं गायले, बगड्यांची माळ फुले. वा सुंदर गाणं आहे. हो की नाही? आजता गायत हा माणूस त्या मामांना बघून बगळे मामा आले असं म्हणतो. हसायची गोष्ट नाही. ते दिसतात बगळ्यासारखे असे ते बगळ्यांची मान पुढे असे. अति करतो. शर्ट पांढरी पॅन्ट घालून असतो तो कांजूर मार्गचा अब्बास मस्तान. हे असं सतत चिडवतो माझ्या नातेवाईकांना. मुळात ना चिडवा चिडवी बंद करायला हवी. चिडवा चिडवी बंद करायला. बरोबर आहे. चिडवा चिडवी बंद करायला. पहिलं पाऊल म्हणून आपण एक काम करूया. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. बंद चिडवा कळलं? अहो परत परत बोलू नका. कळलं? चिडवा चिडवी बंद. बंद. हा. आपण इथे सूर जुळावेत म्हणून आलायत की नाही तुम्ही इथे? याला जुळवायचं असेल तर मला जुळवायचं आहे. पण तुम्ही तुमचं बोला ना. जुळवायचंय की नाही? मॅडम पुढे जाऊया. जुळवायचं. हे बघा तुम्ही अगदी करेक्ट ठिकाणी आलायत. कारण का संगीत हे सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम्स, टेन्शन, ताणतणाव सगळं गायब होतं संगीतामुळे. खरं हे असं होतं म्हणजे रिअली असं दिस इज अ थेरपी म्हणजे? ऑफकोर्स माझी संस्था अनेक वर्ष चालू आहे. अहो नाही चालू असेल पण होतं. तुम्हाला आमिर हडकर माहिती आहेत का? आमिर हडकर. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असणार. मग आता तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्हाला हेही माहिती असेल की ते स्टॉक्स मध्ये किती गुंतलेले असतात. खूप. म्हणजे यू कॅन इमॅजिन की किती ताण असेल, किती टेन्शन असेल त्यांना. BSc म्हणजे बापरे. पण ते दिसतं का? नाही हो. कारण ते संगीताशी एकदम डीप रूटेड कनेक्टेड आहेत म्हणून ते दिसत नाही. नाईस म्हणजे दिस वर्क्स म्हणजे. एक्झॅक्टली. ऑफकोर्स इट वर्क्स. मला सांगा लता दीदी श्रेष्ठ का आशाताई? आशाताई. लता दीदी.
प्रिया लता प्रिया ओंकार, आपलं नाही. शुक्रवारी ह्यावर बोलणं ओंकार, झालंय नाही, आशाताईवर मी नाही. फेअर अँड स्क्वेअर नाही, नाही, जिंकलोय ओंकार, मी त्याच्या आशाताईवर आधी फेअर अँड स्क्वेअर जिंकलोय लता दीदींचं गाणं एकदा शांतपणे ऐक, मला उन टाक दीप. तू तरुण आहे रात्र अजूनही ऐक ना जरा हे घे लग जा गले घे ना. आ जाने जा घे तू बाहो में चले. वाटलंच मला वाटलं सलोना सासाच्या नाही घे नाही, अरे, एक ऐक मिनिट, ते. राऊत. ओत कानात सॉरी आय एम सॉरी अहो काय करताय तुम्ही हे बघा मुद्दा हा होता की की लता दीदी का आशाताई यातनं एक निवडायचंच नाहीये कारण त्या दोघी श्रेष्ठ आहेत Okay. हा त्यांची गाणी इंडिव्हिज्युअली इंडिपेंडंटली ऐकायची त्याचा आनंद घ्यायचा त्यामुळे ते दोन्ही श्रेष्ठ आहेत तसंच नवरा बायको मध्ये एक श्रेष्ठ निवडायचंच नाही पॅरलली एकमेकांना सपोर्ट करायचा फक्त सूर जुळले पाहिजेत कळतंय का म्हणजे आता नवरा बायको मध्ये श्रेष्ठ कोण तर दोघही कळतंय का तुम्हाला आणि एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या घरात गाणं आहे राऊत तुमच्या घरात गाणं आहे म्हणजे तुमचे मामा बगळ्यांची माळ फुले हो कांजूर मारचे मामा. इतकं सुंदर गाणं आहे इतकं कठीण गाणं आहे पण ते लग्नात गायले म्हणजे तुमच्या घरात गाण्याची आवड आहे आवड 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 आहे ना आवेड म्हणा वाटल्यास आवेड कारण आमच्या लग्नात मंगलाष्टक 45 मिनिटं सुरू होती किती मिनिटं डॅम 45 मिनिट्स अरे पुजारी तिकडे पाच गोळे आले त्यांच्या तिकडे अंतरपाठ धरणारे 3-3 वेळा बदलले नंतर ते अंतरपाठ धरणारे असे फिरत होते लग्नात अख्खा वेळ मूर्ख कुठले ती करशील रे असे असं कोण फिरत होतं? असे नव्हते फिरत तो छोटू असा नव्हता असा जेवत होता बिचारा मला सांगते आमची आजी बिचारी तिला ऐकू येत नाही ही लोक 45 मिनिटं अशी नुसती उभी आहे तिला वाटलं जग थांबलं की काय तर भरसटली होती ती तिला काही कळेना उठा बोला करत होती वा, वा. अरे काय तरी ही मला सांगते अहो, 45 मिनिटाचं आमच्याकडे उत्साह ना खूप कसला? एकुलती एक भाची मी घरातली त्यामुळे सगळे खूप आत्या मावशी गाण्याचा जोरात आला. हा, गाण्याचा गाण्याचा उत्साह म्हणजे जुगलबंदी कराल मंगलाष्टकांमध्ये हं? 2 आत्यांमध्ये जुगलबंदी स्वस्ती गणनायकम गजमुखम शुभम अरे थांबा टेबल टेनिसची मॅच सुरू लोक अरे कुठे टाकू अक्षता स्वतःवर टाकल्या लोकांनी नंतर मूर्ख कुठले बरं का स्वतःवर टाकल्या अक्षता. अरे मंगलाष्टक घ्या ना फिल्मी गाण्यांच्या ह्याच्यावर कशाला चुनरी समाल गोरी पर्यंत तुम तो हो पर्यंत गेले ते अख्खा 50 वर्षाचा काळ हाकवला त्यांनी मंगलाष्टकांमध्ये काय मला सांगताय शुभम अरे कशाला ना आमच्या घरात आहे संगीताची आवड चल. आमचं संगीताचं घराणं आहे हो. आहे तर आहे ना आता त्याच्यात असेल काय ना असेल माझे आजोबा तुम्हाला सांगते सुरेख गायचे वा म्हणजे बैठकी बसायच्या त्यांच्या अरे वा निर्गुणी भजन म्हणू नका कबीराचे दोहे म्हणू नका त्या आजोबांना खरं तर तुम्ही म्हणू नका असं बोलायला हवं होतं कळलं का हा, बरं, बैठकी असतात मला सांगते अवघेत का उळी आणि ओठांमध्ये मारामारी असायची त्यांची काय बैठकी घेता येते कबीरांचे दोहे म्हणजे अरे म्हणजे काय म्हाताऱ्या काय बोलतोयस म्हाताऱ्या चिडवायचं नाही ठरलं होतं चिडवायला ना? नाही, मी चिडवत नाही. माझ्या डोक्यात सडक जाते मी आता. चिडवत नाही पण तुझे आजोबा स्प्रिंकलर होते ते शेतात उभं केलं असतं ना टरा पीक आली असती बैठकीला कशाला बसवलं मूर्खा कुठले लाज वाटू दे रे लाज वाटू दे नाही ग मे महिन्यात उन्हाळ्यात रात्री 8 वाजता लोक छत्री घेऊन बसायचे का तर पाणी उडू नये ह्यांच्या तोंडातनं म्हातारा एवढ्या वयात कुठून पाणी आणतोय देव जाणे ए! आणतोय पाणी येतंय तोंडातनं तू बसायचास त्यांच्या बैठकीला छत्री घेऊन मी बसायचं नाही काही बोलशील रामायणात मी नव्हतो पण रामायण मला माहितीये ना सांगतोय मला दिग्गज गायक होते माझे आजोबा बापरे बाप कुमार गंधर्वांचा हात होता पाठीवर त्यांच्या चुकतात मोठी माणसं चुकतात कधी कधी कळलं का आणि त्यांनी हात कसा ठेवला असेल माहितीये का बाळा बस यांनी घेतलं गायले हे बसलेच बैठकीला ऐका ना माझं माझ्या आजोबांबद्दल बोलतो ह्याचे वडील सकाळी सकाळी काय ऐकतात अल्ताफ राजा सकाळी सकाळी उठल्यावरती तुमचं ठेहरे परदेसी कुठेतरी वर आहे पट्टी अजून चालू. वर आहे पण ठीक आहे तुला नाही जमणार ठीक आहे ऐकतात ते अल्ताफ राजा काय प्रॉब्लेम अल्ताफ राजा ऐकतात हसन जहांगीर ऐकतात ते बाबा सायगलला ऐकतात ते मग काय प्रॉब्लेम काय मला काही सांगा नाही, काही नाही. त्यांची जरा हटके चॉईस थोडी आउट ऑफ द बॉक्स Offbeat आहे आहे, ऑफबीट आहे थोडी ऑफबीट आहे म्हणे ऑफबीट आता ते रॅप बी ऐकायला मग लागले. ते रचायला पण लागले रचायला लागले तर काय प्रॉब्लेम काय त्या दिवशी आईला म्हणाले की नाही मॅ नाही तर कोण बे म्हणाले की नाही म्हणाले त्यानंतर आईने काय केलं तेही सांग ते मॅडम त्यांनी रॅप वॉर असतो तो ते बोला मॅ नाही तो कोण बे तर आई बोले बंटा बच्ची बमा आणि लाटणं फेकून मारले एवढं काय ते?
प्लीज रॅप हो. हे यांचं संगीत डिस वगैरे करतात ते काय काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय करणार लाटणं फेकून मारणं हे यांचं संगीत संगीत? कुठे आमचं क्लासिकल घराणं आणि कुठे यांचे लाटण्याचे रॅपवर प्रिया म्युझिक मध्ये तू भेदभाव करू म्युझिक मधला नको. भेदभाव करत नाहीये तुझ्या म्युझिक पद्धतीवरती हा बोलते मी. एकमेव तू आवाज धर्म वाढव आहे नको. ज्यात भेदभाव होत नाही. ऐका माझं, राऊत. सॉरी सॉरी आमचा आवाज वाढला. Sorry. सॉरी तुमचा आवाज वाढल्यामुळे कसं मला मॅच करायला जोरात बोलावं नाही लागलं. म्युझिक बद्दल मध्ये ते हे करत होती. सॉरी आय कॅन टेक इट. सॉरी नाही म्युझिक हो मी पण म्युझिक ऐका ना माझं. हे बघा, यात मला एक चांगली गोष्ट दिसते की तुमच्या दोघांच्या घरात संगीत आहे. येस. हो त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये, फर्स्ट थेरपी आपण अशी सुरू करणार आहोत की येस, तुम्हाला जेव्हा असं जाणवेल की भांडण होत आहे आता आणि हे कुठेतरी जाणार आहे, हे जाणवलं की थांबायचं, एक पाऊल मागे जायचं, आपल्याला आवडणारं फोनवर एक गाणं सुरू करायचं. हां, गाणं ऐकत ऐकत गुणगुणा हवं तर गाणं, आवडणारं गाणं गुणगुणायला लागायचं. तुमच्या घरात संगीत आहे त्यामुळे तुम्ही गाऊही शकता. डुएट इवन बेटर. डुएट, येस, डुएट गायचं. डुएट असं वाटलं की डुएट गायचं, कारण कसं डुएट म्हणजे तुम्ही एकत्र सूर मिसळले की मिसळता मिसळता भांडण विसरायला होऊ शकतं. कळतंय तुम्हाला? ही आयडिया चांगली आहे. सी, इट्स वर्किंग. मी सुरू करणार गाणं. गुड. प्लीज. माझ्या आवडीचं गाणं गाऊया. चालेल. निसर्ग राजा मला आवडतं. चालेल, छान गाणं आहे, अगदी. बर. करायला काय झालं? नाही ते म्हणाले, ठीक आहे. मॅम, चला ओके, सुरू हा, करूया. हा. व्हेरी गुड. चला. चला लेट झालं म्हणजे बायकांची गप्पा मारायला बायकांशी काम गप्पा करतो मारत तिकडे. नव्हतो मी. काय काम मला असतं ले- मला माहिती अगं, आहे. ऑफिसची कामं होती ना ऑफिसची तिकडे. कामं होतं. काय बोलतेस तू? अगं, उपकार करतोस तू लवकर उपकार घरी करतो, ये. ही काय बोलते मॅम? ही काय बोलते म्हणजे याचं काम असतं म्हणून माझं करतोस काम लवकर घरी. असतं का म्हणून नाही. मी तुझंच काम माझं असतं. माझं काय मी तू- तुझ्या तू- कामासाठी येतो. तुझं कसलं काम रे? जाग बाई हा? तुला नाही अरे का मला गप्प बस. भांडायचं मला नाही का? भांडायचं. अरे, चल ऐका काय? ना, राऊत. मला माफ करा. बोल. सॉरी. काय करताय तुम्ही? आपण डुएट का गायलो? भांडण विसरण्यासाठी. तुम्ही गाऊन गाऊन परत भांडणावर अहो आला. ही नाही का हिचं बघा ना. आणि तुम्ही काय करताय? मी काय करतो राखाडी 50 मध्ये गाते ती. मी कुठे गाणार मग त्याच्याबरोबर. राखाडी 50 तुझ्या मामाने ठेवली होती राखाडी 50. सारख्याचं कळत नसेल तर बाजूला सारख्याचं मी कडनं कळलं का मला नको सांगू. कुठली? हे ते एक ठुकराट विनोद. मला सांगू नको. मुळात गप्प डुएट बस. एवढी चांगली गाणी असताना निसर्ग राजा का गे रोमांस करताना निसर्गाला का सांगायचं मला ठीक कळत आहे ना, नाहीये काय बा. करताय तुम्ही? का भांडताय आपण इतके? निसर्ग शृंगारिक नाहीये. Of course शृंगारिक. मला माफ करा. गप्प बस. असं नका करू तुम्ही फक्त भांडताय. नाही सॉरी. नाही खूप होत आहे म्हणजे जरा. सॉरी. ठीक आहे, आपण बेसिक्स वर येऊया थोडं. आपण सारेगम पधनिसा पासून सुरुवात करूया. सरगम. ओके, ठीक. मला सांगा, सूर किती असतात? सप्तसूर असतात. 8 असतात. यातही वाद घालणार आहेस? ऑक्टेव असं म्हणतो की नाही आपण इंग्लिश मध्ये प्रिया. सा रे ग म प ध नि. सा कोण तुझा तो बघाय मामा येणार रे मला सांग आता चिडवायचं नाही ठरलं. नको, सूर नको. हा, सूर थेरपी नको. सॉरी. सॉरी तुझ्यामुळे त्यांना सूर थेरपी कॅन्सल तुझ्यामुळे तू उठला नाही नाही, दोघांमुळे. मी बोलू का पुढचं? प्लीज बोल, बोला बोल. हा. प्लीज बोला. सूर थेरपी नको. नाही आवडत मला आजपासून ती. आपण सॉरी मॅडम. ही थेरपी सगळ्यांवरती वर्क होतेच. बर कोरस गायचंय. कोरस कोरस. कोरस गायचंय. कोरस गायचंय. हा, हो. कोरस कोरस एकत्र गातात की नाही? हो मॅडम. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळं करताच येणार नाही. नाही, sorry. हा, कोरस एकत्र गाणं ठरवा मी पटकन. मी मी गाणं ठरवा. हा, कुठलं? मी पटकन सांग. कहनाई क्या कहनाई क्या कहनाई क्या, चालेल चालेल. चालेल. ह्याची फिल्मी गाणी गाणार का आता पटकन? तुमचं एक ऐकलं ना? हा. पहिलं तुमचं होतं ना, निसर्ग राजा. Thank you, चला, madam. Thank व्हेरी you. गुड. चला Thank you. हा. चला पटकन. 3, 2 चला सुरू. कोरस. गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू एकत्र. गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुच गुच गुचपूत नाही ग गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुमसुम गुप्पुचू एकत्र गाणं. गुचुपू नाही ग गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुमसुम गुप्पुचू चुप चुप काय करतेस गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू चुप चुप का चिचुपू नाही ग बाई गुमसुम गुमसुम तू चुप कर तू हळूहळू गा. तू हळूहळू का नाही, म्हणजे नाही, तू चुप आधी. तू चुप. तू चुप तू चुप. अरे तुम्ही चुप. काय करताय मूर्ख माणसं? उठ झिपऱ्या उठ. काय सांगितलं तुला? हा, कोरस गायला सांगितलं ना एकत्र? मॅडम, काय बुक्की देऊ का एकत्र? हा, कळत नाही तुला कोरस गायचं एकत्र? मॅडम, मॅडम 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 काय
काय मॅडम जरा कॅरेक्टर थोडस हलतंय. काय काय हलताय काय मला शिकवणार आहे स्वतः कल्चर थोडं मला कसला culture? तुम्हाला राग येतोय, तुम्ही जरा एकदा म्युझिक तुझं थेरपी काय उठ 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 मी उठ बोललेच नाही मी काय. राऊत राऊत काय आहे राऊत मूर्ख आहे जरा मॅम. हा? राऊतच आहे ना सॉरी म्हणजे पण राऊतच आहे ना मॅडम. राऊत मग दोनदा कशाला राऊत लावायचं मॅडम काय मॅडम काय तुम्हाला राग येतोय, हा, तुम्ही मग? एकदा म्युझिक म्युझिक थेरपी काय वापरू म्युझिक काय थेरपी म्हणाले म्युझिक थेरपी. सारे गा मा Sorry. सारे गा मॅडम नकोच मला असले क्लायंट ऐका. आउट 3 म्हणायच्यात बाहेर गेलेले पाहिजेत हा मी डोळे हे बंद बघा, करते मॅम. 1 2 मॅम, 3 मॅम. तुम्ही काय करताय अजून इथे? Out. सारे गा मा अरे प्रिया, डेंजर आहे यार ही बाई. आपण शेतीपासून समुपदेशन इकडे जाऊया मला वाटतं. हा ते काय करतात ते उसाच्या शेतात नेतात आणि भांडणं मिटवतात. कसं काय करतात देव काढे. पण आय गेस डॉक्टर माने म्हणून कोणतरी आहेत ते. मी डॉक्टर माने. वा 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 नवऱ्या बायकोची भांडणं तीही ऑन म्युझिक शिअर टॅलेंट होत आहे क्या बात जबरदस्त परफॉर्मन्स प्रसादा अप्रतिम फार सुंदर विषय होता आणि कॉर्डिनेशन नसण्याचं कॉर्डिनेशन तुम्ही दोघांनी अफलातून दाखवलं. वा दादा अफलातून काय कॉर्डिनेशन होतं दोघांमध्ये. तुफान तुफान दोघांचंही इतकं एकजीव आणि एकरूप प्रेझेंटेशन होतं की क्या बात आहे लाजवाब. ईशा वंडरफुल एक खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्याच्यामध्ये एनर्जी पण होती, त्याच्यामध्ये म्युझिक पण होतं आणि खरोखर आणि हे खरोखर होऊ शकतं. म्हणजे असं जर का खरंच संस्था असतील तर त्या खूप मोठं काम करतात या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि जशा लताबाई श्रेष्ठ आहेत, जशा आशाबाई श्रेष्ठ आहेत, तसं आपण आपल्या परीने अल्ताफ राजालाही श्रेष्ठच मानायला हवं. कारण एक काळ असा होता की लाखो करोडोनी त्याच्याही कॅसेट्स खपलेले आहेत. सो आपण त्यांचाही रिस्पेक्ट ठेवायला हवा या निमित्ताने. म्हणजे विनोद म्हणून असेल पण कुणाचा दुखावण्याचा आपला हेतू नाही हे याद्वारे मला क्लिअर करायला आवडेल. बाकी परफॉर्मन्स तिघांचा अप्रतिम होता. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच कीप इट अप. मंडळी आयुष्याचा खेळ संपत आलेल्या वयात काही लोक निघालेत खराखुरा मैदानी खेळ खेळायला. बघूया ते आज हास्य मैदान गाजवतायत की नाही ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या अवलिया हास्य कलाकारांचं. नमस्कार 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 तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कैलासवासी हम्पी भाऊ चेंडू लागून पडले पोचले टुर्नामेंट 2022 मध्ये. तर गौरव मोरे कोण आहे? गौरव मोरे. अरे मीच आहे गौरव मोरे. अरे भाई आला का? आला का म्हणजे अर्धा तासाला आम्ही आलो. दुसरी टीम कुठे आहे? अरे दुसरी टीम फोनच उचलत नाही, त्यांना ट्राय करताय सगळे. मग ते येत नसेल तर आम्हाला डायरेक्ट बाय देणार जातो ना आम्ही. बाहेर द्यावी लागणार आहे. हॅलो 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 गौरव मोरे 11च्या समोरची टीम कातील 11. कातील 11चा एकही मेंबर इथे उपस्थित नाहीये, त्यामुळे गौरव मोरे 11ला आम्ही बाहेर देतो. बाबा बाबा एक मिनिट काका. बाबा मॅच बघायला आलाय? अहो यांच्या समोरची टीम नाही आली. पुढची मॅच सुरू व्हायला अर्धा तास लागेल. एक काम करा, प्राजक्ताचं झाड आहे ना बहरलेलं, तिकडे जाऊन बसा तुम्ही सगळ्यांनी जा. आणि नीट बसा. झाडाखाली बसताना एखादं पान जर डोक्यात पडलं तर तुमची अद्दाच जाईल आणि गजनी व्हाल. अरे मान खाली घालून असं उभा राहिलास ना तर लादी पुसायचा मॉप दिसशील. कळलं का? कळलं का? मॉप दिसशील मॉप. इथे 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 काढ ना ते. दिसत नाहीये तुम्हाला खांडेकर? काय? आमची टीम आहे कातील 11 एंट्री टाकली आहे. चल. नाही बाबा बाबा मस्करी करू नका. जा तिथं जाऊन मॅच बघा. मला मॅच सुरू करायची आहे. ये नाही अरे मेला हा पोरगा ना तुझा. अरे आमचीच टीम आहे. कातील 11.
बल्ले 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 कातील इलेवन गुडघे सांभाळ रे कातील 11चे पैसे तुम्ही भरलेत तुम्ही खेळणार आहात बाबा कशाला मॅच वगैरे लागलं बिगलं तर आईला माहितीये काय कानफट फोडून आईला सांगितलंच तर तुझ्या खिशात लायटर सापडलं तर सांगू का आईला बाबा सांगू का लायटर चार चौघात नको मग गप्प बसायचं चल आम्ही ओ खेळतोय. काका 15 ओव्हरची मॅच आहे 15 ओव्हर खेळता खेळता तुमच्यातला एखादा करून जर वर गेला ना तर आमच्यात मध्ये चौघारच खांदा द्यायला लागेल अळू आवरलास का ये 2-2 हात कर ये काय करू 2-2 हात कर ये पहिले हात तर सोडा आजोबा आपलं काय पण एवढा जोर नका लावू तुमच्यातला म्हातारा खरंच बाहेर येईल होत्याच नव्हते व्हाल शांत बसा जरा सुकलेला मनुका अच्छा सनकल वाजवे ना फालतूगिरी करायला हे बघा हा म्हणजे तुम्ही हा. स्वतः हा या हरण्यापासून हा. आणि मॅच हरण्यापासून वाचा परत एकदा नाही, परत एकदा टॉस उडवायचा आमचा कॅप्टन समीर चौगुले तुमचं कोण आहे मी गौरव मोरे कॅप्टन आहे गौरव मोरे कॅप्टन आहे ऐका काय रे? नाही, तू- भाई समजून घे ना भाई आपले घरची टीम आहे पण हे बघ, तुझं घाबरला वडील- आहे, कोंबडी घाबरली ए, घरी जा. बाबा थांबा ना बाबा हो खांडेकर काका ते फणस बाहेर येत आहे थांबा जरा टॉस उडवूया टॉस उडव. चला चला कोण बोलतंय आमचा छाटा नाही अरण्या अरे नाही अरण्या छाटा म्हणजे आमचा छाटा अरे बाबा या झिम्बाब्वेच्या टैबूला आवरा अरुण काका एक तर ते छापा असतं किंवा काटा असतं छाटा असं काय नसतं मिक्स केलं अरे छापा आणि काटा मिक्स करता येईल का? तेच बरोबर आहे छापा काटा तुम्ही टॉस उडवा चला याची काय गरज नाही मला सांगा तुम्हाला काय पाहिजे ए भीक देतो काय तसा नाही. अरे भीक देतो काय आपले काय? करता सांगायला काय? ते बघा हो काही झालं ना शेवटी आम्ही जिंकणार आहे तुम्ही फक्त आमच्यातलं एकाला आउट करा तुम्ही डायरेक्ट फायनल मध्ये चला आम्हाला ठरवू दे आम्हाला ठरवूया आम्हाला काय घ्यायचं आपण ठरवूया या. आम्ही ठरवतो मग कळलं आमची मीटिंग आहे बाबा लवकर हो मला पुढच्या 3 मॅच खेळवायच्या आहेत. हात लावून बोल. काय झालं? ठरवतो चौगले कमळे ऐका हो. बोल मला काय वाटतं माहितीये आपण ना, ही कोण रे हल्लीत कधी बघितलं नाही हिला ए, चाबऱ्या म्हाताऱ्या फिल्डिंग लावायच्या मध्ये पोरीकडे पण फील्ड लावशील तुमका काय काय को कंगोंग रे हम इधर आके बैठोंगे तो तुम नाप खूपोंगे जाओ इधर कंगोंगे कुठली मंगोलियन भाषा आहे कशाला पाहिजे सांगा तुझ्या वडिलांना यार मारूंगे बाबा मध्ये मध्ये मीटिंग मध्ये आम्हाला ठरवू चौगले मी अरे काय यार, म्हणतो, आता आपला आपण ते हे घेऊया काय असतं ते हे घेऊया काय असं कुठे क्रिकेट मध्ये काय आहे लगोरी बॉलिंग बॉलिंग घेऊया बॉलिंग का रे म्हणजे काय माहितीये काय आता बॉलिंग घेतली तर लंच नंतर आपली बॅटिंग येईल आता त्यावेळी मग आपल्यातले 2 जण पिचवर असतील बाकी आपण सगळं थोडा वेळ लवंडूया अरे ते असं नसतं रे पिचची कंडिशन बघून ठरवायचं असतं हे काय ठरवताय बापा सांगला यार हम कुछ भी करोगे तुमको कहेंगे प्लानिंग आमची फिल्डिंग फिल्डिंग इनको बोलूंगा टोकेंगे नहीं जागोंगे बाबा ऐका ना हे नका बोलू ही भाषा स्क्रॅच केली ना तरी कळणार नाही बाबा लवकर कर ना. अरे कदम तू ते हे दिसतंय तिकडे पांढरी रस्सी दिसते तिकडे जा तू तिकडे फिल्डिंगला रशीच्या अलीकडे थांबू का पलीकडे अलीकडे थांबा पलीकडे गेला तो नो बॉल होईल अलीकडे थांबा मारूंगो अरे यार, सांगा यार. कदम कदम तिकडे काय मेल्याची चाल आहे अरे देवा अरण्या कदम
इथे इथे ए नको मी याला ये परत ये येऊ दे परत येऊ दे त्याला नाही त्याचं लक्ष लागणार नाही चेअरगार बसली आहे ना तिकडे तू एक काम कर ना तू स्लीप हा स्लीप ओके अरे स्लीप अरे अहो, अरुण काका एवढं करू नका हो त्याने अपील केलं ना तर आता मॅच संपेल सगळी ऐका ना मारंगो चौगलं तू हे टाक काय बॉलिंग टाक बॉलिंग टाकतो मी विकेट किपिंगला बाबा चला बॉलिंग टाकायचं चला, ए, भाई लवकर कर ना दुसरी match पण आहे. बॉल पाहिजे बॉल मी देतो हे घ्या हे घ्या बॉल विकेट किपिंगला अरे यार तुम्हाला बॉल पण हे घ्या ये बॉल पकडा टेन्शन घेऊ नको बाई हे काय चौगला अरे यांना बाजूला करा ना बाजूला कर ना कांबळे मध्ये काय मधला स्टंप आहे ऑनला जा ऑनला अरे पण औंधला जायला एसटी मिळेल का आता अरे देवा हे औंध नाही ऑन बोलले तुमचा विनोद हाताची घडी घालून बसलाय त्याला सोडा हा? त्याला मोकळं करा आणि इकडे या इकडे या मारूंगे आमचा प्लेअर आहे नाही नाही बाबा चौगला मला ऑफ कटर टाका मला लावलास ना रे ऑफ कटर नसतं ते ऑफ ब्रेक असतं ऑफ कटर काय ते टाका चला ना यार please, आम्हाला लेट होतं यार आणि अशा प्रकारे कातील इलेव्हनचा अहो, काका, ठेवा ना ते खांडेकर का चला चला हा. मॅच लवकर करा जायचंय आम्हाला चौगले इथून बॉल येऊ द्या यार यार खांडेकर काका आता त्यांना बॉल टाकू द्या चला अशा प्रकारे सामना सुरू होतोय गौरव इलेव्हन विरुद्ध कातील इलेव्हन हा. समीर चौगुले राईट आर्मवर चेंडू टाकताय आणि काय रे काय झालं चौगुल्या काय झालं चौगुल्या अरे बीपीची गोळीच घ्यायची राहिली अरे यार ए तू घेतली का रे गोळी माझी पण डायबिटीसची गोळी राहील यार बाबा तू घेतली काय चौगुल्या अरे मी माझी बीपीची गोळी आणायला विसरलोय तुझी देतोस का रे माझी दे. तांब्याची गोळी घे 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 ए मला बीपीची गोळी दे अरे बीपीच्या गोळ्या खाता येते लोक मेडिकल रिझन साठी आपण अडवू शकत नाही मला गोळी दे चौगुल्या ही घे मी देतो माझी देतो हा दे ही घे मी देतो माझी देतो दे दे अरे मेले हाताची घडी सोडशील तर मी देईन ना अरे दे ना तोंडात टाक त्याच्या झालं तुमचं चला चल रे चल चल इकडे जा तुम्ही थांबा इकडेच चला बॉल घ्या आता तू हम जो चैलेंज हो गया हम तुमको धंगोगे एक मिनिट मला सांग धमकोंगे म्हणजे काय चल चल का चल बॅटिंग करूया गौरव अरे, करा ना लवकर यार तू टेन्शन नको राईट ओव्हर पुन्हा एकदा समीर चौगुले 7-8 पावलांचा रनअप हा. गौरव इलेव्हनला चेंडू टाकतील 55 क्रॉस केलेला आहे आता कुठली गोळी राहिली चौगुल्या पाठीत चमक भरून अरे देवा देवा हात दे चौगुल्या हात दे हे घ्या चौगुल्या हात दे अरे हात कुठले आधी हात स्प्रे मारू काय हा मारा स्प्रे मारा हा स्प्रे मारतो अरे काक्यात मारला रे हात दे त्यांच्या पाठीत चमक भरली काक झोंबायला लागली बस 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 बोललेलो खेळू नका क्रिकेट म्हणून चला उठा. अरे, पुढची ओव्हर मला नाही टाकता येणार पुढची ओव्हर हीच नाही टाकली तुम्ही होय अरे काय आमचा दुसरा बॉलर टाकेल कोण टाकेल? दुसरा? अरे ना जा बॉल टाक बॉलिंग टाक चला 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 ना, अरे, सुरू करा ना. नका ना, काका तुम्ही तुमच्या सुरू करा फिल्डिंगला जा. अरे ते ना, स्लिप. अरे ना अबे, हिचा बॉल टाका आणि हिथून असा गेला पाहिजे चला सुरू कर कांदा फुडी खेळता का गप्पा सांग ना ए मागून एक मिनिट एक शब्द नाही बोलायचा आता एक शब्द नाही तू भाई बॅटिंग करा अरे, पण आता आम्हाला पण खेळायचं ना बॅटिंग कर मॅच खेळवायचं चल तिकडे चल तिकडे राईट मोर खेळ तू चल पुन्हा एकदा अरुण कदम राईट मोर मारा करेल गौरव मोरे टाकायचं काय अरे यार बॉल नाही, बॉल टाकाय ना यार. असा बॉल असेल अरे बॉल दे घे रे बॉल घे रे कामे बॉल घे अरे कामला मागडे गोल लागे गोल लागे गोल लागे थांबा क्रिकेटची मॅच एक बॉल क्रिकेटचा पडला नाही फुटबॉल खेळताय बेरिंग घेतला असं आणि आता बरोबर धावताय तुम्ही सगळेजण जरा बॉल हे टाका ना यार बस एवढाच रन बस 2.5 पावलांचा रन बस
आमची सेमी फायनल आहे सांग यार अरे होय भाई सॉरी भाई भारी सॉरी जो मला सांग ना यार बाबा जा ना बाबा स्लिपला टाक रे अरे नाही मस्त टाक टाका बस झालं एवढाच राहणार पाय बस झालं अरे यार हा भाई खेळ चल हा चला राईट टाइम ओव्हर बने 2.5-3 पावलांचा रनअप अरुण काका चेंडू टाकते काय करताय काका काय झालं झोपू नको काय झालं नाही, झोपलो अरे झोपलास तू आता नाही झोपलो मी जिंकत नाही तोपर्यंत मला डोळा लागणार अरे नाही आता तुमचा डोळा लागला होता का नागपुड्यामध्ये गेला होत्या मारेंगा ऐसा अरे ए, अरे झोपो आएंगे तोंडो पे सोंडो मारो ए सोंडो आलो सोंडो आणो तोंडावरती सोडा मारा इतकं सोपं आहे हो कशाला वाढवताय सोंडो कोण सोंडो मारूंगा ऐसा कळलं ना आमच्या प्लेअरला झोप आली हे बाबा ओके आहेस का तू मी ओके आहे. हा ओके आहेस ना? झोपलोच नव्हतो. मग झोपलत हा, नव्हतं ए, चल झोपला. चला, चल सुरू कर अण्णा. तिकडे लाव. अण्णा सुपर एक बॉल मारला नाही अजून. अरे बॉल काय? टाकलं तर पाहिजे मारायला काय वाक्य नाही तरी तिकडे अण्णा कामवार अण्णा सॉरी अण्णा येतो ना ते अण्णा जोरात ये, बोला तिथे. हा अण्णा अण्णा काय झालं अण्णा काय झालं अण्णा काय रे, अण्णा? अण्णा, काय झालं ए? अण्णा काय? अरे पंप मार रे पंप, अण्णा, पंप ए, आहे, आकाश, पंप आहे. ए, ए, पाणी दे रे पाणी, पाणी पाणी, दे रे. मार, पंप मार. बरं वाटतं का रे अरे यार नाही. ओके पाणी अरे दे. नाही हा नाही टाकू शकत रे बॉलिंग हरकत नाही आता नयन मुंगिया बॉलिंग टाकणार अरे बापरे कोण टाकणार नयन मुंगिया अरे 2 पावलं चालले तर तुमच्या नयनला मुंग्या लागतात नयन मुंग्या मारेंगा काका खेळू दे त्याला अरण्या मागे अण्णा जा. तू बरोबर आहे अण्णा अण्णा विकेट कीपरला ना हा अरण्या मागे उभा राहा. एवढं करण्यापेक्षा बॉल टाका ना ए चल हा? बॉल डालो डालो बॉल मारूंगा अरे सांगणार वडिलाला ए चल भाग निकल यार पवे बोलणार आमची मॅच आहे यार अरे हा खूप वेळ फ्रस्ट्रेट झाला रे सांगता सेमी फायनल आहे आमची सॉरी सॉरी शेवट बोल रे पाशा Sorry. गौऱ्या हा. माझा ब्रेक ऑफ खेळून दाखव तू अबे ब्रेक ऑफ नसते रे ऑफ ब्रेक असतं ते ए चल, खेळ चल, तू पण काय तोंडाला लागतो रे त्यांच्या विकेट पाहिजे खांड्या विकेट घे कांड्या घे 1 मिनिट काका साईड लावला हो 1 मिनिट घाबरवतोय मला 1 मिनिट थांबा अरे ते घाबरवतोय ए आमचा जवागल मुरलीधरन आहे तो कोण आहे जवागल मुरलीधरन जवागल श्रीनाथ मुथ्या मुरलीधर इतका आहे हो आमचा आहे अरे व्यवस्थित आहे रे ते क- आउट मी घेतली कॅच माझ्या हातात आहे बॉल अरे बॉलच टाकलं नाही यार. बॉल टाका ना, पप्या, यार. वा वा क्या बात प्रसाद दा पृथ्वीक इतकं घाणेरडं बेरिंग होतं इतकं इरिटेटिंग बेरिंग होतं ना ते पण म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी तो काहीच करत नव्हता म्हातारा तो नुसता आताची गाडी करून इकडे तिकडे मध्ये येत होता फिरत होता त्या तिघांना काही ना काहीतरी एक्सप्रेस व्हायला प्रत्येकाला काहीतरी होतं पण तुला फक्त हाताची आणि ते पोश्चर पण इतकं घाणेरडं केलं होतं तुझं बाकी पण मजा आली तुमच्या दोघांकडनं पण तो एक फीडबॅक सतत मिळत होता त्यांनी खूप मजा आली आणि सम्या पशा अरुण मजा आली खूप मजा आली वंडरफुल सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स मला असं वाटलं की या सगळ्या आजोबांनी मॅच तर जिंकलीच माझ्यासाठी पण आमची मनही जिंकली आणि तुमच्या तिघांची साथ पण ब्रिलियंट होती अरुण दादा आणि तुम्ही वेडे आहात प्लीज पुन्हा या आम्हाला तुम्हाला भेटायचंय माझा हट्ट आहे हा खूपच भारी आजोबा होते मला फार आवडले या बात मंडळी विश्व शांतीचा संदेश द्यायला निघालेल्या माणसाला आज भेटणार आहे मोरे फॅमिली बघूयात त्याच्या शांतीचं काय होतंय ते अरे बाप रे आई 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 बाबा टायमा आलास मला 5 पाकिटं बटर दे 5 पाकिटं टोस्ट दे आणि खारी आहे काय ओ भो अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी कारीन टोस्टवाला नाही रे अगं बाय अहो नाही ते सायकल घेऊन आलो ना तर मला बटरवालाच वाटलं आमच्याकडे तसंच येतो ना नाही गावात नाही 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 नाही
काय मग बाकी विश्वशांती तुमच्या वडिलांचं नाव एवढं कॉमेडी कोणी ठेवलं ना सायकल? अरे विश्वशांती सायकल भ्रमंती हे माझं नाव नाही आहे. नाव नाही मग लिहिलेलं आहे इथं. अरे आता इथे बने टी स्टॉल लिहिलंय तर टी काय वडिलांचे नाव आहे का तुझ्या? नाही हो. हा का स्टॉल आडनाव आहे? हो, काय हो बोलाल? अरे काय तू काय पण बोलतोय ना रे? हा, इथं लिहिलेलं आहे म्हणून मी नाही आपलं नाही, बोललो. नाही हा जे ना विश्वशांती हा माझा उद्देश आहे बुवा. मजा म्हणजे आजकाल कसं जगात सगळीकडे झगडे होत आहेत ना. होतं काय? म्हणजे भांडणं होत आहे, देशात भांडणं, माणसात भांडणं, प्रांतात भांडणं. गो बाय. त्याच्यामुळे ना शांतीची गरज आहे आज जगाला. बरोबर. म्हणजे कसं शांतीने माणसाला जोडले जातात ना. त्याच्यामुळे मी असं सायकलवर फिरतो बा आणि असं शांती वाटायचं काम करतो बा. चांगलं आहे, चांगलं आहे. मी आता पार म्हणजे काश्मीर पासून आलेलो आहे बरं का मी भ्रमंती करत. तिकडनं वरण आलं हो आणि खाली कन्याकुमारी पर्यंत जाणार आहे. लय मोठा काम आहे हो तुमचं. हा, बघू पाय किती साथ देतात आता. हो, याचं काय झाला एवढं चांगलं काम करतोय तुम्ही हा. पाय चांगली साथ देईल तुम्हाला. हा. एवढंच नाही इथं थांबा वाईस तुम्हाला सांगता काहीतरी थांबा. काय आलं? अहो ही माझ्याकडली स्पेशल चाय घ्या ती पण फुकट. अरे वा वा हे बघा हे महत्व आहे शांतीचं. आता ओळख ना पाळख पण तुम्ही मला फुकट चहा दिला कशामुळे? शांती मुलं करे शांती असं माणसाला असं जोडते बुवा. हो बरोबर भारी आहे शांती. पाणी नाही. अरे शांत व्हा. अरे शांत व्हा, काय चालू आहे? एवढंच बच्च आहे ते त्याच्या मागे काय लागले तुम्ही? का त्रास देताय त्याला? का मारताय? या वासाड्यांना माझा गुलाबजाम चोरला. काय म्हणजे काय गुलाबजाम चोरला? गुलाबजाम तर आम्ही लग्नाच्या पंक्तीत जे बसले होतो बरं, ना बरं, हा. तर यांच्या पानातलं गुलाबजाम याने घेतले असं मग? म्हणून चिडले होते. बरं हाय तो माणूस बघा 8 गुलाबजाम खाल्ल्यानंतर तरी समाधान होत नाही यांचं. अरे मी 8 खाणे तर 800 काय हा काय आहे 21 रुपयाचा पाकिट भरल्यावर पैसे वसूल करायला नको. हे बघ तू गुलाबजाम द्या. अरे जाऊ दे. तू गुलाबजाम दे. मी खाल्ला गुलाबजाम. नाही तर तुला पाक सांडेपर्यंत मारी ना. काय बोलताय तुम्ही? काय बोलतास? काय बोलता म्हणजे जाऊ दे ना. वसाडा गुलाबजाम चोर कुठला? नाही, काय बापाची काय किंमत नाही आहे? हो गप्रवा. ऐका ना स्वतःच्या पोराला असं नका वागवू तुम्ही. वागू नको. नका. काय काय लायकीच आहे काय पोरगा म्हणून? नका. तुम्ही जास्त बोलू का सांगतो नाही, तुला? नाही, अरे तुम्ही शांत हो ना. बापाला उलटा बोलतो माहितीये? अरे नका राग करू. बेटा शांत हो. क्रोध हा माणसाचा शत्रू असतो. एक मिनिट इकडे तू इकडे. हे बघ इथे काय लिहिले वाच. केशव. हे केशव आहे? अरे विश्व शांती लिहिलंय ना रे ते. कमाल आहे बुवा. अच्छा म्हणजे तुमचं नाव विश्वशांती आहे काय? नमस्कार मी कातील प्रभाकर मोरे. अरे आणि मी कोकणची सुकन्या रसिका. बर मी वन अँड ओनली दत्तू मोरे. इथं काय सगळ्यांना सेम रोग आहे का? विश्व शांती माझं नाव नाही आहे. हो थांबा पाहुण्यांनो त्यांना हा, कळणार नाही मी सांग, सांगतो सांग, त्यांना. सांग, अहो मोऱ्यांनो वाव. त्यांचं नाव विश्वशांती नाही नाही, आहे. होय काय? त्यांचं नाव श्याम आहे श्याम. अहो ते जगात विश्वशांतीचा संदेश द्यायला फिरतात जिकडे तिकडे. होय काय? मग? हा, म्हणजे- मी काय म्हणतो काय म्हणते नो? हा. म्हणजे हे तुम्हाला कुणी करायला सांगितला की तुमची मस्ती? अरे मस्ती नाही पॅशन आहे ते माझं पॅशन. मस्ती काय म्हणतो हो तुम्ही? कमाल आहे बुवा. तसं नव्ह म्हणजे का म्हणू? पॅशन आहे ते. म्हणजे होय. एकदा असा टीव्ही बघत होतो युद्धाच्या बातम्या चालू हा, हा. होत्या तेव्हा माझ्या मनात हा विचार आला भ्रमंतीच्या. होय. लगेच मी तो अंमलात आणला वा. हा बघा हा. म्हणजे बघ ह्या माणसाकडनं ऐकण्यासारखं आहे सगळं. ऐका. म्हणजे मनात आलं तर लगेच करून मोकला झाली हा. काय? मी काय म्हणतो माझ्या मनात लय वेगळं येतो. हो का? काय? काय हिला ना कायमची माहेरी सोडावी पण धाडसच होत नाही माझं. काय ता? काय बोलला? नाही काय काय बोलतो ते? भलतेच विनोदी आहेत बा तुमचे मिस्टर. नाही हैसर ना या कार्यक्रमात विनोद करूच लागतात. आम्ही तिघा मिळून प्रयत्न तरी करतो. तुमचा खायचा जरा बघा. अवघड आहे बा. नाही अवघडच आहे पण काहीतरी प्रयत्न कराल का नाही? भलतेच विनोदी आहेत बा तुमचे मिस्टर. हैसर ना या कार्यक्रमात विनोद करूच लागतात. आम्ही तिघा मिळून प्रयत्न तरी करतो. तुमचा खायचा जरा बघा. अवघड आहे बा. नाही अवघडच आहे पण काहीतरी प्रयत्न कराल का नाही? भारी मुद्द्यावर या. पाहुण्यानो हा बोला ना. म्हणजे तुम्ही आपलं जॉब बी करता की नुसतं उणगायचं काम करता? उंडगायचे काम नाही हो हे दे माझं. आणि मी कंपनीत काम करतो मी. काम करतो. काम करता? माझी कंपनी सपोर्ट करते यासाठी होय. 3 वर्षाची सुट्टी दिली आहे मला. गप्र
हा. काय हो सांगतात अरे ए, खरं- सायकल फिरवू काय 3 वर्षाची सुट्टी अरे देतात काय ख- ख- कंपनीवाले अरे- काय हो सांगू ना आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास अरे नाही. तुमचा विश्वास नाही ना एक मिनिट बुवा. काय झालं हे बघा हे बघा हे बघा ऐता काय हे बघा फोटो बघा काश्मीर पासून भ्रमंतीची सुरुवात केली मी अल्बम हा, मग हे बघा हे बघा बघू. हे बघा राजस्थान तिथे जंगी स्वागत झालं होतं बरं का माझ्या मस्त हा. मस्त अगदी सॉलिड आहे हा. काय अल्बम चांगला आहे तुमचा. मग. माझ्या लग्नाचा ना अल्बम ना लय गांडला हो गणला का? हो, गणणारच तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये माझा फोटो होता काय हे वसाड्या तेव्हा तू फक्त आमच्या विचारात होतास तेव्हा ही स्क्रिप्ट जर ना रिजेक्ट केली असती ना तर हा गणलेला स्किट ह्या जगासमोर आलाच नसता अरे स्किट एवढं गणलेलं आहे रिशूट पण करू शकत नाही अरे रिशूट करण्यापेक्षा नवीन लिहिलेलं बरं माहिती आहे तुमच्या जिभेत काय हाड अरे म्हणजे हो तुम्ही जास्त बोलू नका आता काय- सांगतो तुम्हाला काय बोलू नको? हा, काय- पहिले राग देताय मला आता काय करशील सांगतोय. काय करशील मी त्यांची सायकल डोक्यात टाकून अरे तुमच्या- ए, वासाड्या थोबाड कोणी तुझ्या बापाचा खातो काय मी तुमच्या बापाचं खातो मी. एक मिनिट, मारीनं धरून तू तुझं अरे, सायकल थोबाड टाकीन अरे, तुझी. एक- सायकल फेकून मार तुझ्यावर मग. अरे थांबा ना अरे तुमच्या भांडात माझी सायकल काय आणता अहो परबे त्यात लायकीच आहे तू अरे तू काय- तू काय- शांत व्हा तुम्ही शांत हो. ए बेटा बेटा नको ना वडील आहेत ना तुझे आणि असं लगेच आरेला कार्य करायचे नाही लक्षात घे मग कार्याला आर केलं तर चालेल हाच फालतूपणा आपल्याला करायचा नाही आपण काय करतो पटकन रिॲक्ट होतो हट फुट हल तुल नाही आपल्याला रिॲक्ट नाही करायचे आपल्याला रिस्पॉन्ड करायचे रिस्पॉन्ड करायचे काय? म्हणजे कसं आहे बुवा आपण झगडे केले ना ते काही साध्य होत नाही होय ना काय? शांतीमुळे प्रश्न सुटतात कळलं का तुला हा. ए बेटा, तिकडे तिकडे बघ इकडे सारखं ते बघ काय लिहिलेलं आहे तिथे किती छान छान संदेश लिहिलेले आहेत. असेल मनात शांती तरच घडेल क्रांती हे, मजा नाही मजा नाही या काव्यात मजाच नाही नाही? अरे काव्य कसं पाहिजे कसं? मी नाही त्यातला पॉइंट लावा हातला मी देत नाही म्हणून कोणी घेत नाही असं काव्य पाहिजे काय ह्या काय काव्यात मजा आहे काय मला सांग? हे बघा, हे बघा काय वाटत तर घेऊन फिरता वाय गाव नाही मजा नसेल चालेल मला मजेसाठी नाही करते सोशल कॉज येते हा? अरे हो विश्व शांतीची व्यापक मोहीम होय येते काय? मग जगाला शांतीची गरज आहे नाही खरं आहे खरं, तुमचं हा, नाही खरं. काय आम्ही जातो ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही कुठपर्यंत जाणार आहो मी पार खालपर्यंत जाणार आहे मी म्हणजे खालच्या वाडीपर्यंत कन्याकुमारी पर्यंत जाणार आहे मी होय काय हो, हो. म्हणजे गोवा गावल काय गोवा हा हो लागेल लागेल ते जरा 2 फणस आणि एक आंब्याची पेटी द्यायची तुझी चुलत भावाला द्याल काय तेवढी जाताना मी काय पार्सलवाला दिसतोय का तुम्हाला विश्व शांतीवाला आपलं विश्व शांतीची मोहीम आहे ना शांती पसरवतोय ना मी त्याच्यासाठी करतोय ना हे सगळं तुम्ही नका ना ताण देऊ मला प्लीज नाही माका वाटतं तुमचं काम चांगला तुम्ही काम करूनच जा आणि आमच्या गावातून काम करून जा तुमका माहितीया आमच्याकडे पेडणे करत ना त्यांच्या घरात मोठी भांडणं चालू आहेत जागेवरनं भांडणं चालू आहेत पाव किलो विश्वशांती त्यांच्या घरी देऊनच देऊन जा. टाक एवढा म्हणजे अरे मी काय किलोने विश्व शांती विकतोय का हो अरे विश्व शांती या विश्व शांती तसं नाहीये ना होते नाही काय? जरा तरी समजून घ्या ना व्यापक मोहिमे विश्व शांतीची ती कॉन्सेप्टच तुम्हाला कळत नाही मुळात आमका कळणं नाही का मला बोलतोय माहिती आहे. तू आलाच मोठा विश्वशांती नाही तर काय, आमचं सगळं कळतं. हे मी काय म्हणतो ऐकतेस काय काय आला ह्याचं काही खरं नाही हा ह्याचं ना बायको बरोबर झालेलं आहे भांडण त्याच्यामुळे बायकोन घराच्या बाहेर काढला नाही मग राहणार कुठं घरात कसा राहणार मग विश्वशांतीचा हा नाटक करतोय माका वेगळंच डाऊटा काय झालं त्या माणसाचा ना बाहेर लफडा असतला बायको कळला असतला बायकोने भांडून ना घरातून हाकलवला असतला मग घरात कोण उभा करतलाय का खरंय. म्हणून ऐकतो सेकंड हँड सायकल घेऊन गरगर फिरतात जगभर. जग- हो, हो, मोरे मोरे काय झालं? तुमच्या बायकोला सांगा काही बाई बोलू नको म्हणून माझ्या बायकोला सगळं माहिती आहे माझी ही जी जर्नी आहे ना त्याच्यासाठी तिचा सपोर्ट आहे सुखी समाधानी येते माझ्यासोबत लक्षात घ्या मोठे सांगतो बोलतायत काहीतरी हा माणूस मेंटल आहे काय सांगतास बघ त्याच्या तोंडाकडे बघ निरकून बघ असेच असतात टाकल्यावर ना एक पण केस नाही पण नाकाच्या खाली केवढे केस आलेत बघ त्याला ए भो ए हा. हे जे नाकाच्या खाली जे केस असतात ना त्याला मिशी म्हणतात मेंटल म्हणू नका आम्हाला जा तिकडं. फालतूपणा लावला डोक्याच्या पार भोगा करून टाकलाय धमकावून टाकला माझ्या विश्व शांती पजा आपण नाही या माणसावर बोलूच नाही चला, चल, चल. चला. हे काय अर्थ आहे विश्वशांती जरा तू तरी थंड राहा ना हा विश्वशांती करणार माणूस चिडलेला आहे. तू काय विश्वशांती करणार आहे? चला. आपण जाऊ काय माहिती रे मला. गर्व पाणी येतो काय आपली गाडी येईल आता जाऊ आपण ताण देऊन टाकला हो पाहुण्यांनो हो काय चहाचे पैसे द्या अरे भाऊ तू चहाचे पैसे नाही घेणार होता ना रे अहो एका फॅमिलीची भांडणं सोडवलं तुम्ही काय संदेश देणार लोकांना पैसे द्या ठीक आहे किती पैसे पाहिजे तुला काय वा
विषय आणि मस्त झालं सादरीकरण. सई, भारी झाला परफॉर्मन्स. विषय खराच वेगळा होता. वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे विषय हे या मंचाचं बलस्थान आहे आणि आपण काही केलं त्याच्यावरून हटत नाही याचा मला खूप आनंद आहे. मोरे फॅमिली आल्यानंतर जे काही घडायचं होतं ते सगळं घडलं. मजा आली, मला फार आवडले. खूप धन्यवाद फॅमिली. थँक्यू. मंडळी, विनोदाची ही उबदार शेकोटी घेऊन आम्ही पुन्हा येऊ, पण पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही हास्याची ही ऊब टिकवून ठेवा आणि बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सप्ताह.